नमस्कार तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी पौष्टिक खमंग मूग डाळ खिचडी बनवणार आहे। खमंग मूग डाळ खिचडी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तेव्हा ही रेसिपी तुम्हाला कळेल। ही खमंग मूग डाळ खिचडी एकदम मस्त आहे, टेस्टला पण छान आहे। ही खिचडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी फक्त 10 मिनिटांमध्ये झटपट तयार होते। ही खमंग मूग डाळ खिचडी लहानांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत आवडणारी गोष्ट आहे, त्यामुळे ही खिचडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ही खिचडी टेस्टला तर अप्रतिम आहे। अशा चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। खमंग मूग डाळ खिचडीसाठी लागणारे साहित्य, मी इथे 1 वाटी कोलमचे तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी मूग डाळ पण घेतलेली आहे। आता आपल्याला 1 टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे। मी ते एकच टोमॅटो कट करून घेणार आहे। तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार 2 पण टोमॅटो कट करून घेऊ शकतात, पण मी इथे 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे। आता मी इथे 1 बटाट्याचा साल पण काढून घेणार आहे। बटाट्याचं साल पण काढून झालेलं आहे। आता ते बटाटा आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे। त्या बटाट्याच्या फोडी आपल्याला बारीकच कट करायच्या आहे। बटाटा पण बारीक कट होत आलेला आहे। बटाट्याच्या फोडी पण बारीक कट करून झालेल्या आहे। आता इथं मी कोथिंबीर पण बारीक कट करून घेणार आहे। कोथिंबीर पण बारीक कट करून झालेली आहे। आता इथे मी 2 कांदे घेतलेले आहे, ते 2 कांदे पण बारीक कट करून घ्यायचे आहे। दोन कांदे पण कट करून झालेले आहे। आता इथं मी कुकरमध्ये 2 पळी तेल टाकून घेणार आहे। 2 पळी तेल टाकून झालेलं आहे। आता त्यामध्ये मी जिरे टाकून घेणार आहे। जिरे पण टाकून झालेले आहे। जिरे पण व्यवस्थित तळलेले आहे। आता त्यामध्ये मी बारीक केलेला लसूणची पेस्ट पण टाकून घेणार आहे। लसूणची पेस्ट पण टाकून झालेली आहे, ती पण व्यवस्थित तळून घ्यायची आहे। ती तळलेली आहे। त्यामध्ये मी 1 वाटी कांदा पण ॲड केलेला आहे, तो कांदा पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तो कांदा पण व्यवस्थित तळलेला आहे। आता त्यामध्ये बारीक चिरलेला बटाटो पण टाकून घ्यायचा आहे। बटाटो पण टाकून घेतलेला आहे, तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तो पण व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। त्यामध्ये बारीक केलेला टोमॅटो पण टाकून घ्यायचा आहे, तो पण टाकून झालेला आहे। तो पण 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तो पण मिक्स करून झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला बारीक केलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर पण टाकून झालेली आहे, ती पण 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। ती पण व्यवस्थित मिक्स करून झाली आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ पण टाकून झालं आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
आता त्यामध्ये काश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. काश्मीरी लाल तिखट टाकून झाला आहे. आता त्यामध्ये साधं लाल तिखट पण टाकायचं आहे. साधं लाल तिखट पण टाकून झालं आहे. थोडीशी अंबारी पण ॲड करायची आहे. अंबारी पण ॲड करून झाली आहे. त्याला आपल्याला 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मीडियम गॅसवरतीच मिक्स करून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर मिक्स होतंय तोपर्यंत आपल्याला मूग डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. मी इथे मूग डाळ आणि तांदूळ 1 ग्लास पाण्यामध्ये व्यवस्थित हाताने चोळून धुवून घेणार आहे. तांदूळ पण व्यवस्थित धुवून झालेले आहे. आता आपल्याला ते तांदूळ कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे. तांदूळ पण कुकरमध्ये टाकून झालेले आहे. आता ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. ते आपल्याला 2 मिनिट एकसारखं मिक्स करत राहायचं आहे. तांदूळ पण व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे. आता आपल्याला त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. मी इथे 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. परत 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी 2 ग्लास पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्या कुकरचं टोपण लावून घ्यायचं आहे. कुकरचं टोपण पण लावून झालेलं आहे. आता आपल्याला त्या कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे. 3 शिट्ट्यामध्ये खमंग मूग डाळ खिचडी शिजली जाते. त्यामुळे 3 शिट्ट्या करून झालेल्या आहे. आता कुकरची वाफ काढून घेतलेली आहे. त्याचं टोपण काढून घ्यायचं आहे. टोपण पण काढून झालेलं आहे. खमंग मूग डाळ खिचडी मस्त शिजलेली आहे. गाळ शिजलेली आहे. त्यामुळे ही खिचडी खायला पण टेस्टला पण मस्त लागते. ही खिचडी मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. खिचडी पण व्यवस्थित प्लेटमध्ये काढून झालेली आहे. आता त्यावरती आपल्याला मस्त टॅमॅटो आणि कांदा चिरलेला ठेवायचा आहे. कांदा टॅमॅटो चिरलेला ठेवल्याने आपल्याला खिचडी बघताच खावासी वाटते. त्यामुळे कांदा टॅमॅटो नक्की ॲड करा. मी इथे कांदा टॅमॅटो आणि अर्धा लिंबू पण ॲड केलेला आहे. त्यामुळे ही खिचडी बघताच माणसाला खावासी वाटते. ही खमंग मूग डाळ खिचडीची प्लेट पण आपली तयार झालेली आहे. अशी प्लेट जर तुम्ही तयार केली तर ही खिचडी बघताच खावासी वाटते. त्यामुळे ही खिचडीला टॅमॅटो कांदा लिंबू नक्की ॲड करा. टॅमॅटो कांद्याने आणि लिंबूनी खिचडीची टेस्ट अनेक छान लागते. ही खमंग मूग डाळ खिचडी लहानांपासून तर मोठ्यापर्यंत आवडणारी गोष्ट आहे. ही खिचडी तुम्ही जर एकदा बनवली तर सारखं बनवाल. कारण ह्या खिचडीची टेस्टच इतकी छान आहे आणि शरीरासाठी पण पौष्टिक आहे. ही खिचडी तुम्ही लहान मुलांसाठी तर नक्की करा. कारण की पौष्टिक खिचडी आहे. मूग डाळ ही खिचडी शरीरासाठी पौष्टिक आहे, हेल्दी आहे. त्यामुळे ही खिचडी तुम्ही लहान मुलांसाठी नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी फक्त 10 मिनिटांमध्ये होणारी आहे. झटपट रेसिपी आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अशा चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.